भारतीय जनता पार्टी पक्षाचा हिंगोलीत आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या यमुना या निवासस्थानी आज 1 मार्च शनिवार रोजी नुकताच कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। हिंगोली विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या मेळाव्याला हजेरी लावण्याचा पाहायला मिळालं। यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, त्याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान, त्याचबरोबर कार्यकर्ता कसा असला पाहिजे, पक्षवाढीसाठी कशा पद्धतीने काम केले पाहिजे याबद्दल यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना आपण बळ दिलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत असं मत देखील यावेळी या कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपलं मत व्यक्त केलं। या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यक्रमात आमदार तानाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांबाळे पाटील, युवा नेते शिवाजीराव मुटकुळे, मिलिंद यंबल, अंकुशराव आहेर यांच्यासह तालुका अध्यक्ष, सर्कल अध्यक्ष, बूथ प्रमुख, वॉरियर्स तथा मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होते। पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी निश्चित वेळ दिला पाहिजे असं मत देखील यावेळी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी व्यक्त केलं। म्हणून ताकदीने त्यामध्ये उतरावं लागेल। पक्षासाठी किमान 2 तास तरी दिवसातल्या आपण संध्याकाळी किंवा सकाळी जर दिले तर निश्चित रूपाने पक्षाची वाढ होईल आणि आपल्याला पूर्ण शक्ती मिळेल। पुढच्या वेळेस आपल्याला एक हाती सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आणायची आहे, त्यासाठी आपण सर्वजण ताकदीने उतरावं अशी विनंती आपल्याला करतो। आणि